तर मित्रांनो, हे रोड बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही गुजरात सोडून आता राजस्थानमध्ये आलेलो आहोत आणि राजस्थान सुरू झालेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हे जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे साचोर. काय नाव आहे? साचोर. तर मग मामा काय वाटतं तुम्हाला, साचोर गावामध्ये आलेलो आपण? इथले चोर सुद्धा फार छान होते. एक चोर म्हणे पळाला जेल तोडून आणि तो इकडं तिकडं फिरत असताना एक शेतकरी रडत होता. आणि त्याला कारण तो म्हणला की माझं लेकरू आजारी आहे, माझ्या घरी खायला काही नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे नाहीत, मी म्हणून तो रडत होता. चोराने सांगितलं एक काम कर म्हणे, माझ्या हाताला धर आणि चल म्हणे. म्हटलं कुठं? इथं जे राजा आहे त्याच्याकडे चल. म्हटलं घेऊन गेला तर. आणि तिथं गेल्यानंतर सांगितलं की हे मी जेल तोडून पळालेलो आहे आणि यांनी मला पकडून आणलेलं आहे असं चोराने सांगितलं. मग अशा चोराला पकडल्याबद्दल 1000 सोन्याच्या मोहरा त्याला दिल्या. आणि मग त्याच्या लेकराचा हे पण झालं. त्याच्यानंतर त्याचं घर पण सगळं चांगलं झालं. अरे वा. पण त्याच्या मनात एक नेहमी दुःख राहिलं की माझ्यामुळं त्याला परत एकदा शिक्षा झाली. हो ना, चोराला जो पळून गेला होता जेल तोडून. इथला चोर सुद्धा फार चांगला आहे म्हणून त्याचं नाव साचोर. अरे वा वा वा. या गावाचा महिमा मामांनी सांगितलेला आहे. साचोर गावाचा महिमा. सा आणि चोर. सा म्हणजे चांगला, चोर म्हणजे चोर. नमस्कार मित्रांनो, आता आपण एका राजस्थानच्या स्वीट मार्टमध्ये आलेलो आहोत. जर आपल्या पुण्यामधले सगळे स्वीट मार्ट तर राजस्थानीच असतात, पण मी आता राजस्थानमधल्या राजस्थानी स्वीट मार्टमध्ये आलेलो आहे. आणि आता मी काहीतरी खाणार आहे. मला काहीतरी खायची इच्छा होती, तर मी काय खाऊ शकतो? तर मित्रांनो, भैया इसको क्या कहते हैं? ये जो आप डाल रहे हो, मिर्ची वड़ा. मुझे मिर्ची वड़ा दो एक खाने को. और इसको क्या कहते हैं आप? कचौरी. ठीक है, दे दो मुझे एक मिर्ची वड़ा, दे दो बस. मित्रांनो, आपण एक मिरची वडा खात आहे. बघूयात कशी चव आहे. वेलकम टू दी फूड ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांनी मला मिरची वडा दिलेला आहे. त्याचे मिरची वड्याला असं कट केलेलं आहे खूप वेळा आणि त्याच्यावरती एक छान अशी चटणी टाकून त्यांनी मला दिलेलं आहे. आता बघूयात त्याची चव कशी आहे. मी खूप एक्साइटेड आहे खाण्यासाठी. बघूयात की कसं लागतंय. तर याच्यासोबत जी पिवळी चटणी दिलेली आहे मित्रांनो, ती खूप गोड आहे. आणि हा जो वडा आहे, हा वडामध्ये बटाट्याची भाजी आहे जी खूप टेस्टी आहे. गोल एक घे. मित्रांनो, मला मिरची लागलेली आहे, खूप तिखट आहे. त्यामध्ये मिरची टाकली आहे मित्रांनो. पाणी. अरे इथं राजस्थान आहे. देऊ का ते गोले? तर मित्रांनो, मी मिरची वडी खाल्लेली आहे. मिरची खूप जास्त तिखट आहे. झणझण करत आहे मला. त्याचबरोबर मी इथं कचोरी पण घेतलेली आहे. कचोरीला बघा असं एकदम कापून हे ते करून त्याच्यावरती मिरची टाकून देतात. तर जी मिरची वडी आहे तर ही खूप तिखट आहे आणि टेस्टी पण खूप आहे. ह्याला मी देतो 8 ऑफ 10. चांगली आहे, खाऊ शकता. फक्त इतकी तिखट आहे की माझ्यासारख्याला थोडं जात नाही आहे. मी थोडा स्वीट बॉय आहे तर मग मला थोडं स्वीटच आवडतं. त्यामुळं 8 ऑन 10. बाकी याच्यामध्ये काही कमी नाही, एक नंबर आहे.
तर मित्रांनो आता मी खात आहे कचोरी. कचोरीला बघू शकता तुम्ही एकदम असं कट वगैरे करून दिलेलं आहे, खूप सुंदर असं. त्याच्यामध्ये पुन्हा ती गोड गोड अशी पांढरी चटणी घालून दिलेली आहे. तर आपण ट्राय करूयात कचोरीला. एवढी तिखट नाहीये, छान आहे टेस्ट. अजून थोडी खाऊयात. गुडवन मित्रांनो, गुडवन कचोरी खूप छान आहे मित्रांनो. आपल्या पुण्यामध्ये जेवढे पण कचोरी मिळतात त्यापेक्षा खूप सुंदर आहे मित्रांनो. एक वेगळीच टेस्ट आहे मित्रांनो याला. थोडंसं असं काय म्हणतात त्याला, मिरे घातलेली, अजून बडीशोप घातलेली, पण अजून जे काही असतात नाव नाही आठवते आता मला, असे पदार्थ जी टेस्ट देतात पदार्थाला, असे पदार्थांची चव लागत आहे. खूप सुंदर आहे कचोरी. 9 on 10 मित्रांनो, 9 on 10. इथे पाण्यासाठी अशा प्रकारच्या कॅनल्स आहेत, त्याच्यामधून पाणी वाहतं आणि हेच पाणी गावांना मिळतं जाऊन. आणि असे कॅनल जोडून इथलं जे काही पाण्याचा जी समस्या आहे ती भागवली जाते. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत राजस्थान येथील जोधपूर या एका फेमस अशा नगरीच्या 40 किलोमीटर अलीकडे, जिथे एक सुंदर असं एक गाव नाही म्हणता येणार, पण एक दुकान आहे. त्या दुकानाच्या समोर आम्हाला रात्री 9 वाजता खूप भूक लागलेली आहे. ती भूक आमचं दुपारी जेवण झालेलं आहे, ते ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. आम्ही त्या मठामध्ये थांबलो होतो, पण आता आम्हाला आमच्या पोटात चावम्याव करत आहे. त्याच्यामुळे आम्ही नाश्त्यासाठी काहीतरी बनवत आहे. आणि चला बघूयात आज काय बनत आहे नाश्त्यामध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही बनवलेले आहेत दडपे पोहे. हे दडपे पोहे जे बनवलेले आहेत ते अमोल मामांनी बनवलेले आहेत. तर आपण त्यांना विचारूयात की दडपे पोहे तुम्ही कसे बनवलेत. ऐका, दडपे पोहे हा जो प्रकार आहे साधारण कोकणातला आहे. त्याच्यामध्ये काय करतात, पोह्यामध्ये नारळाचं पाणी किंवा दही टाकतात. त्याला छान असं हे करून मिक्स करून घेतात. नंतर मग चवीपुरतं मीठ वगैरे टाकून तिखट वगैरे टाकतात. त्याच्यामध्ये नारळाचं जर ओल्या नारळ जर किसून टाकला तर तो आणखी खूप छान लागतो. मग त्याच्यामध्ये फोडणी टाकतात आणि त्याला छान मिक्स करतात. काही जण आवडीप्रमाणे कांदा टाकतात, काही जण बाकी कोथिंबीर वगैरे असं टाकून. तुम्ही एकदा खाऊन बघा, पुन्हा माझं नाव घेतो. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की दडपे पोहेची रेसिपी काय आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवा. आम्ही खाणारच आहे, आता थोड्या वेळात बनतच आहेत. धन्यवाद. तर मित्रांनो, आमचे दडपे पोहे तयार आहेत. तर आपण खाऊन बघूयात की कसे लागतात ते. पोहे, दही, थोडंसं मीठ, खूप सुंदर लागते मित्रांनो. वा मित्रांनो, एक नंबर झाली आहे. त्याला मी 10 on 10 मार्क देणार आहे. आमच्या मामाच्या रेसिपी 10 on 10. कुठंही एक मार्क देखील कापायचं हे काही चान्स नाहीये. खूप सुंदर चव झालेली आहे. खात जावा. वा.